पुण्यात पुन्हा रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय। या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला। आळंदी मरकळ रोडवरील बंगल्यात खरं तर ही रेव्ह पार्टी सुरू होती। 150 पेक्षा अधिक जण या पार्टीत सहभागी झाल्याची माहिती आहे। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले। पुण्यात पुन्हा रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालेला आहे। पुणे पोलिसांनी या रेव्ह पार्टीवर छापा टाकलेला आहे। 150 पेक्षा अधिक जण या पार्टीत सहभागी झाल्याची माहिती आहे। तर नशेसाठी वापरले जाणारे जे पदार्थ होते ते या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, पुण्यासारख्या जिल्ह्यात पुन्हा एकदा रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय, काय अधिकची अपडेट? कृपा, पुण्यापासून जवळच असलेल्या तुळापूर मध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। एका खाजगी रिसॉर्ट मध्ये हे सगळी पार्टी बुक करण्यात आली होती। साधारण 11 वाजेपर्यंत या सगळ्या इव्हेंटला परमिशन देण्यात आली होती, परंतु रात्री उशिरापर्यंत यांचा हा सगळा धांगडधिंगा सुरू होता। या पार्टीमध्ये साधारण 150 पेक्षा अधिक मुलं आणि मुली सहभागी झाले होते। या मध्ये 3 पेक्षा अधिकचे काही जण जे आहेत ते अल्पवयीन असल्याची माहिती आहे। यामध्ये 3 ग्रॅम त्या ठिकाणी गांजा सुद्धा सापडल्याची माहिती आहे। पोलिसांचं 4 वेगवेगळे पथकं जी होते या सगळ्या मोहिमेवरती रात्री छापेमारी करताना होती आणि या सगळ्यांना ताब्यात घेऊन जी आहे ते आता पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर पुण्यात रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालेला आहे। या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला। आळंदी मरकळ रोडवरील बंगल्यात खरं तर ही रेव्ह पार्टी सुरू होती। या रेव्ह पार्टीत वापरले जाणारे नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले। लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबईच्या NSCI वरळी डोम परिसरातील ही घटना आहे। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।